ಇರ್ಕಾರೆ चार्जर काढला. तुम्हालाही कधी असं वाटतं का हो की बस गाडी काढावी आणि निघून जावं कुठेतरी, कुठे ते माहिती नाही, फक्त निघून जावं. मोकळा रस्ता, गाडी, ती हवा, हा 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 हा, एकदम बॉलिवूडसारखं वाटतं नाही. तर आज असंच काहीतरी मी पण करणार आहे. हा माझा थॉटफुल प्लॅन होता पण तरी. सो नमस्कार मंडळी, मी तुमची फिरकी मुलगी आज माझ्या जुबी बेबी बरोबर निघाली आहे मैसूर ते उटीला. तर आपला प्रवास ऑलरेडी सुरू झालेला आहे. पहिला टोल तुम्ही बघताच आहे. सो चला तर मंडळी, तुम्हाला पण घेऊन चलते या प्रवासामध्ये. आजचा प्रवास खूप भारी आणि एक्साइटिंग असणार आहे, कारण आपण बंदीपूर मैसूर टू बंदीपूर या टायगर रिझर्वमधनं जाणार आहे. सो चला तर सुरुवात करूया. मैसूरहून निघाल्या सगळ्यात पहिले नारळ पाणी पिलं. आणि ही काकू इतकी भारी, इतकी स्वीट होती ना बिचारी. मला बघून ती सगळं विचारत होती, कुठून आली, काय आली, कुठे चालली. आणि तिने मला इन्व्हाइटसुद्धा केलं की परत जाताना तू इथेच ये. सो स्वीट. म्हणजे ट्रॅव्हलिंगचा हाच एक भारी म्हणू शकतो फायदा किंवा काय, आय डोंट नो काय त्याला शब्द आहे. पण जेव्हा तुम्ही असं रोडवरती फिरता, अगदीच वेगवेगळ्या लोकांशी भेटणं, इतकं काही म्हणजे ते शिकून जातात. आता मी तिला परत कधीच भेटणार नाही, पण ती नेहमी माझ्या लक्षात राहील. तुम्ही पण अशा लोकांना कधी भेटले आहे का? म्हणजे एका भेटीतच ते तुमच्या जर्नीचा एक पार्ट बनून जातात. सो ती एक बेस्ट गोष्ट आहे ट्रॅव्हलिंगची. तर टोटल म्हैसूरपासनं ते उटीपर्यंत काहीतरी 166 किलोमीटर होतं. 30-40 किलोमीटर आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत आणि आत्ता हायवेवर लागली आहे मी. सो आता पुढे जाऊया. आणि काहीतरी 40 किलोमीटर गेलं गुंडलूपेटे गावापर्यंत हा हायवे आहे. गुंडलूपेटेनंतर भारी मज्जा येणार आहे. बंदीपूर टायगर रिझर्व सुरू झालं की आय एम सो एक्सायटेड. एकतर आपण छोट्या गाडीवर जातो आहे, छोटी इन द सेन्स बाईकवर जातो आहे. त्यानंतर तिथे हत्ती, हरिणं, मोर आणि अजून खूप वेगळे प्राणी आपल्याला मिळणार आहे. सो आय होप आपल्याला सगळे प्राणी बघायला मिळतील आणि आपण सेफली ते टायगर रिझर्व क्रॉस करून उटीला पोचू. बसवाले काका बाजूला चालवा थोडेसे. आता दुसरी बस झाली. काय डेंजर गाडी चालवते रे बा लोक. स्कूटी म्हणजे काही छोट्या गाडीची काही इज्जतच नाही ठेवत ते लोक.
तर आता आपण गुंडलुपेटे क्रॉस केलेला आहे आणि काही मिनिटातच बंदीपूर टायगर रिझर्व सुरू होऊन जाईल. ये आपली एंट्री बंदीपूरमध्ये झालेली आहे आणि एंट्री झाल्याच हरणांच्या कळपांनी आपलं स्वागत केलेलं आहे. आय एम सो एक्सायटेड. सुरुवातीलाच हरणांचा कळप दिसला आहे. व्हिडिओमध्ये नाही दिसला आय थिंक तो खूप दूर होतं म्हणून, पण माझ्या डोळ्यांनी तर खूप क्लिअर स्पष्टपणे बघितलं आहे मी. अजून पुढे बघूया काय काय दिसतंय आपल्याला. आता तर फक्त सुरुवात आहे. खरं सांगू तर टायगर रिझर्वमधनं एकटं गाडी चालवताना थोडीशी किंचित भीती तर मला वाटली होती, पण स्वतःवर विश्वासही तेवढा होता की मी हे करून घेईन आणि केल्यानंतर खूप भारी वाटलं. सो प्रत्येक मुलीने किंवा प्रत्येक मुलाने हे करायलाच पाहिजे एकदा तरी. ओके, सो हे हरिणदादा दिसले तेव्हा जवळजवळ 50 ते 60 सेकंद आम्ही एकमेकांशी बोललो. त्याच्यानंतर त्यांनी मला सरळ इग्नोर मारलं. यायला म्हटलं हरणाने इग्नोर मारलं, चल आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. पण न बोलता साधलेला संवाद वेगळीच मज्जा होती त्याच्यात. पण मग मी त्यांना टाटा केलं आणि त्यांचा रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे तिथनं निघून जावं हेच ठरवलं. खूप मज्जा येते यार, खूप भारी खूप भारी. आणि ही आपली बिचारी झुपी बेबी कुठे कुठे घेऊन जाते आपल्याला. सो ग्रेटफुल. मोरदादा बघितल्यावर मोरदादांना बाय करून परत निघाली. परत त्यांनी इग्नोर केलं. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, तुमचं घर आहे, तुमच्या घरात तुम्ही काहीही करू शकता, म्हणून पुढे निघाली. पण किती सुंदर दिसतंय यार बघा. म्हणजे असं वाटत आहे कोणीतरी हिरवी चादर टाकली किंवा लहानपणी आपण ते पेंटिंग काढायचो ना, मला असं वाटतं हीच ती इमॅजिनेशन होती कदाचित कधी न बघता लहान असताना सगळ्या पेंटिंगमध्ये काढलेली. आणि मी म्हणजे मी 100 मीटरवर थांबत होती, 2 मिनिट बघत होती आणि मग पुढे जात होती. 20 ते 30 मॅक्सिमम. तसं पण इथे लिमिट आहे आपल्याला जंगलामध्ये, त्या 30च्या वरती स्पीडवर गाडी नाही नेत आहेत. पण ते इतकं सुंदर आहे की तुमची स्वतःच गाडीची स्पीड इतकी कमी होऊन जाईल की तुम्ही स्पीडमध्ये गाडी चालवणारच नाही. इतकं सुंदर वातावरण होतं, बापरे. आणि ते टायगर रिझर्वच्या आतमध्ये खूप सारे रिसॉर्ट आहे. म्हणजे ते तुम्हाला सफारी वगैरे जायचं असेल तर त्यांच्याबरोबर स्टे करायचा, त्यांच्याबरोबरच बुकिंग करायची आणि मग ते तुम्हाला घेऊन जातात सफारीमध्ये.
तर आता आपण बंदीपूर टायगर रिझर्वमधनं बाहेर पडतो आहे आणि मधुमलाई टायगर रिझर्वमध्ये एंट्री करतो आहे. तर ही त्याची एंट्री चेक पॉईंट आहे. तर मधुमलाई आणि बंदीपूर एकच आहे, फक्त बंदीपूर टायगर रिझर्व हे कर्नाटक आणि मधुमलाई टायगर रिझर्व हे तामिळनाडूमध्ये येतं, निलगिरी डिस्ट्रिक्टमध्ये येतं. तर मी इथे एक छोटासा 5 मिनिटाचा क्विक ब्रेक घेतला आणि पोलीस काकांबरोबर खूप गप्पा केल्या आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आता आपल्याला ते मोस्ट सिनिक घाट 36 हेअरपिन बेंड्स क्रॉस करायचे. खूप ऐकलं होतं आणि एकदा तर राईड करायचीच होती. फायनली तो मोमेंट आला आहे. तर आता मी इथे राईड करायला पण खूप एक्सायटेड. फायनली एवढं सगळं दिवसभर राईड करून बंदीपूर, मधुमलाई टायगर रिझर्व, 36 एअरपेंट्स, इतके सारे प्राणी, खूप मज्जा आली आणि फायनली आपण उटीला पोचलेलो आहे आता. सो आता मी डायरेक्ट चालली आहे माझ्या हॉस्टेलवर. ते मी बुक केलं आहे हॉस्टेल उटी आणि तिथे गेल्यावर मी दिवसभराचा थकवा काढणार आहे मस्त आणि झोपणार आहे. तर मला तर खूप मज्जा आली मंडळी. होप करते की तुम्हाला पण खूप मजा आली असेल. प्लीज जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला तुमचा खूप सपोर्ट होईल. प्लीज प्लीज प्लीज. बाय.